फ्रेंड्स, मी ओमबोबन वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे वाघमारेच अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण 7th क्लासचा 9th चॅप्टर डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन यामधील नेक्स्ट टॉपिक म्हणजेच की इनव्हर्स प्रपोर्शन हा शिकणार आहोत. तर इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय, तर जेव्हा एखादी व्हॅल्यू प्रपोर्शन मध्ये असते आणि एक व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर दुसरी व्हॅल्यू ही डिक्रीज होते, याला म्हणतात इनव्हर्स प्रपोर्शन. तर इथे एक्झाम्पल बघूया. Some volunteers have gathered to dig 90 pits for a tree plantation program. म्हणजे की काही हे आहेत, कामगार आहेत व्हॉलंटियर्स, ते डिग 90 डिग पीट्स म्हणजे किती खोदत आहेत, असं किती 90 पीट्स खोदत आहेत ते फॉर अ ट्री प्लांटेशन. म्हणजे की ट्री प्लांटेशन त्यांच्याकडे प्रोग्राम आहे त्यासाठी. मग इथे काय, वन व्हॉल्युंटर डिग्स 1 पीट म्हणजेच की एक व्हॉल्युंटर जो आहे, एक व्हॉल्युंटर हा किती डिग हे करतो, तर एक व्हॉल्युंटर जो आहे तो 1 हे खोदतो, 1 डिग खोदतो. तर इथे काय, इफ देर आर 15 व्हॉल्युंटर्स दे विल टेक, म्हणजेच की जर 50 व्हॉल्युंटर 50 कामगार असले तर इथे काय त्यांनी प्रपोर्शन दिलंय, तर 90 त्यांनी डिग खोदले, किती 50 यांनी, 50 कामगारांनी, 50 व्हॉल्युंटियर्सनी, तर त्यांना किती दिवस लागले हे ते आपल्याला काढून दाखवले आहे. तर 50 1चा 50 56चा 90, तर 60 डेज टू डिग द पीट्स, म्हणजे की पीट्स खोदायला त्यांना 60 दिवस म्हणजे की 6 दिवस लागले, 6 दिवस 6 डेज त्यांना लागले. तर इथे आता दुसरं एक आहे एक्झाम्पल, आपण कसं डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये 2 एक्झाम्पल बघितले, तसेच इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये सुद्धा 2 एक्झाम्पल असतात. तर इथे आता काय, 10 व्हॉल्युंटियर्स विल टेक 10 व्हॉल्युंटियर्स, आता तेवढंच इथे कसं आहे, 90 डिग ते खोदत आहेत, 15 व्हॉल्युंटियर्स सुद्धा आणि 10 व्हॉल्युंटियर्स सुद्धा, पण त्यांना किती दिवस लागतात 50 व्हॉल्युंटियरला आणि 10 व्हॉल्युंटियरला, हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर आता 50 व्हॉल्युंटियर यांनी 90 डिग 6 दिवसात म्हणजे 6 दिवसात खोदले, तर जे 10 व्हॉल्युंटियर आहे यांनी ते 9 दिवसात खोदले, कारण की 90/10 हे झालं प्रपोर्शन. 10 1चा 10, 10 9चा 90, तर इथे 9 डेज. तर इथे आपण बघू शकतो इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये काय, तर ज्याची जी व्हॅल्यू होती, आपण जेव्हा प्रपोर्शन सॉल्व्ह करतो, हे जे डिव्हिजन सॉल्व्ह करतो त्याची व्हॅल्यू सेम येत होती. म्हणजे इथे जर 6 डेज असतं जेव्हा डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये, तर इथे सुद्धा 6 डेज असतं. पण इथे जे इथे 6 डेज आहे आणि इथे 9 डेज आहे, तर इथे जे आहे ती वेगवेगळं आहे, म्हणजे सारखं नाही आहे, त्यालाच म्हणतात इनव्हर्स प्रपोर्शन. इनव्हर्स प्रपोर्शन. तर आता इथे नेक्स्ट आहे, आर द नंबर ऑफ पीट्स अँड द नंबर ऑफ व्हॉल्युंटियर इन डायरेक्ट प्रपोर्शन, हा आपल्याला प्रश्न विचारला. इथे नंबर ऑफ पीट्स म्हणजे किती खोदले, ते किती गड्डे खोदले आणि किती कामगार त्यांना लागले, याचं डायरेक्ट प्रपोर्शन आहे का इथे आपल्याला विचारलंय, तर नो, कारण इट इज इनव्हर्स प्रपोर्शन. इथे प्रपोर्शन लिहून घ्या, मला जागा कमी आहे. इथे काय होईल, नो, इट इज इनव्हर्स प्रपोर्शन. आता नेक्स्ट त्यांनी माहिती सांगितलेली आहे, इफ द नंबर ऑफ व्हॉल्युंटियर डिक्रीज, म्हणजे की व्हॉल्युंटियर म्हणजे कामगार, जर त्याचा कामगारांचा नंबर जर वाढले, मोर डेज आर रिक्वायर्ड, म्हणजे की जास्त दिवस त्यांना लागतील ते काम करायला, जर कोण द व्हॉल्युंटियर्स वाढले. अँड इफ द नंबर ऑफ व्हॉल्युंटियर इन्क्रीज, तर फ्युअर डेज आर रिक्वायर्ड, म्हणजे की काहीच दिवस लागली फॉर द जॉब, त्या कामासाठी. कारण की आता जर आपल्याला काही काम करायचं आहे आणि जर 5 जण एक भीत बांधण्यामध्ये 10 दिवस लावतात, तर तेच जर 5 जण जर आता कमी झाले आणि 2च जण उरले, तर त्यांना ते जास्त दिवस लागणार का नाही भीत बांधायला. तर आता इथेच जर तसं त्याच्यात जर व्हॉल्युंटियर डिक्रीज झाले, कमी झाले, डिक्रीज म्हणजे कमी होणे, डिक्रीज झाले तर टाइम जास्त लागणार, आणि जर इन्क्रीज झाले, वाढले, तर टाइम कमी लागला. आता जर या 5 कामगारांचे आपण जर 10 कामगार केले, कशासाठी भीत बांधण्यासाठी, मी एक्झाम्पल देत आहे माझंवालं, भीत बांधण्यासाठी जर आपण 10 हे घेतले, वर्कर घेतले, तर ते लवकर होणार. तर नंतर काय, हाऊ एअर द प्रोडक्ट ऑफ द नंबर ऑफ डेज अँड द नंबर ऑफ व्हॉल्युंटियर रिमेन कॉन्स्टंट. नंबर ऑफ डेज जे आहे, डेज आणि व्हॉल्युंटियर यांचं जे रिमेन्स ते कॉन्स्टंट आहे प्रपोर्शन. वी से दॅट these numbers are inverse proportion. ते नंबर कशात आहे, इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत, कारण की हे सेम नाही ना, याचं उत्तर सेम नाहीये.
याचं उत्तर सेम नाही म्हणून हे इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे. आता आपण हे काय, आता आपण हे एक्झाम्पल घेऊया. सपोज सुधा हॅज टू सॉल्व 48 प्रॉब्लेम्स. म्हणजे सुधा जी आहे तिने 48 प्रॉब्लेम सॉल्व केले इन प्रॉब्लेम सेट. इन प्रॉब्लेम सेट मध्ये तिने जर 48 प्रॉब्लेम सॉल्व केले, इफ शी सॉल्व 1 प्रॉब्लेम एव्हरी डे, जस की प्रत्येक दिवशी ती एक प्रॉब्लेम सॉल्व करते, शी विल नीड 48 डेज टू कम्प्लीट द सेट. म्हणजे तिला 48 दिवस लागले कशाला, हे प्रॉब्लेम सेट कम्प्लीट करायला. तिने एका दिवशी एक प्रॉब्लेम कम्प्लीट केला. बट इफ शी सॉल्व 8 प्रॉब्लेम्स एव्हरी डे, शी विल कम्प्लीट द सेट इन 48/8. म्हणजेच की आता तिला 48 क्वेश्चन, 48 प्रॉब्लेमचा एक प्रॉब्लेम सेट आहे. ती काय करत होती, पहिले 1 प्रॉब्लेम, त्या म्हणला 1 क्वेश्चन जो आहे तो प्रत्येक दिवशी एक क्वेश्चन सोडवत होती. तर तिला किती दिवस लागणार, ऑफकोर्स तिला 48 डेज लागणार, 48 दिवस. पण बट इफ शी सॉल्व 8 प्रॉब्लेम, म्हणजेच की तिने जर 8 प्रॉब्लेम प्रत्येक दिवशी सॉल्व केले तर तिला किती दिवस लागणार हे या प्रपोर्शन मधून काढता येतं आपल्याला. म्हणजेच की 48 प्रॉब्लेम्स तिने किती दिवसात कम्प्लीट अपॉन 8, म्हणजेच की 48 प्रॉब्लेम्स हे तिनं प्रत्येक दिवशी तिनं 8 केले. प्रत्येक दिवशी तिने 8 केले तर तिला दिवस किती लागणार, 6 डेज. हे आपलं प्रपोर्शन झालं. हे या प्रपोर्शन नुसार आपण त्याची व्हॅल्यू सुद्धा काढू शकतो. इफ शी सॉल्व 12 प्रॉब्लेम्स अ डे, म्हणजे प्रत्येक दिवशी जर तिने 12 प्रॉब्लेम केले तर तिचं शी विल नीड 48/12. हे त्याचं प्रपोर्शन होईल आणि तिला 4 डेज लागतील. 12 1 12, 12 4 48. इथे कसं 8 1 8, 8 6 48. ही डिव्हिजन आहे साधी, ती तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला आणखी प्रॅक्टिस असे हे तुम्ही तुमच्या मनानं काही, तुमच्या स्वतःच्या मनानं तुम्ही काही एक्झाम्पल घेत जा आणि ते सॉल्व्ह करत जा. म्हणजे तुम्हाला ते आणखीन तुम्ही त्यामध्ये थोडेसे तुम्हाला क्लिअर होईल. ते तिला 4 दिवस लागेल. कधी तर तिने जर 12 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले प्रत्येक दिवशी. द नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ड इन अ डे अँड द नंबर ऑफ डेज निडेड आर इनव्हर्स प्रपोर्शन. म्हणजेच की नंबर ऑफ तिने सॉल्व्ह किती केले, तिने प्रत्येक दिवशी 8 हे केले आणि तिला दिवस किती लागले 6. हे सर्व युनिव्हर्स मध्ये हे वेगवेगळं आहे ना युनिव्हर्स मध्ये. थस नोट दॅट 8 into 6 इज इक्वल टू 12 into 4. याचं काय झालं, हे प्रपोर्शन म्हणजेच की आपण युनिव्हर्स प्रपोर्शन कसं काढू शकतो, जर 2 व्हॅल्यू असतील, 2 एक्झाम्पल असतील. आता 8 into 6 म्हणजेच की हे डेज आहेत. हिला 8 into 6 सॉरी हे जे आहेत हे 8 प्रॉब्लेम्स तिनं सॉल्व्ह केले प्रत्येक दिवशी. तर प्रत्येक दिवशी 8 केले तर 6 दिवसात किती होईल. आणि तिनं 12 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले 4 दिवस, म्हणजे प्रत्येक दिवशी 12 तर 4 दिवस किती होईल, तर 8 6 48. आणि याचं जे होईल आपण जर पूर्ण सॉल्व्ह केलं तर याचं होईल 48 into 1. म्हणजेच की कारण 8 6 48 आणि 12 4 इथे जे आहे आपण सॉल्व्ह करूया. तर हे जे आहे की नाही हे काही प्रॉब्लेम नाहीये. इथे कसं आहे, तिने जर 8 प्रॉब्लेम प्रत्येक दिवशी सॉल्व्ह केले तर तिला 6 दिवस लागतील. आणि तिने जर 12 प्रॉब्लेम तिनं सॉल्व्ह केले प्रत्येक दिवशी तिला 4 डेज लागते. आणि तिने जर 48 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पूर्ण तर तिला 48 प्रॉब्लेम एका दिवशी एक केला तिला 48 दिवस लागेल. हे असं इथे सांगितलं आहे. तर हे आपण एक्झाम्पल थोडंसं हे क्रिटिकल आहे, तर तुम्हाला मी एक सोपं एक्झाम्पल सांगतो. तर सोपं एक्झाम्पल इथे आहे. तर आता आपण हे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे 15 वर्कर्स टेक 8 hours टू बिल्ड अ वॉल. म्हणजेच की 15 वर्कर्स म्हणजेच की 15 वर्कर्स जे आहेत त्यांना 8 hours लागतात एक भिंत बांधायला. हाऊ मेनी hours विल 12 वर्कर्स नीड टू बिल्ड द सेम. म्हणजेच की तेवढीच भिंत बांधण्यासाठी जर आपण 12 कामगार 12 वर्कर्स घेतले तर त्यांना किती तास लागेल, किती वेळ लागेल. तर इथे आपल्याला त्यांनी सांगितलंय कसं काढायचं उत्तर. तर आपण इकडे वाचून घेऊया आणि तुम्हाला मी सांगतो कसं. ऍज द नंबर ऑफ द वर्कर्स इन्क्रीज, जर नंबर इन्क्रीज झाले वर्करचे, द नंबर ऑफ अवर डिक्रीज. आपल्याला माहित आहे जर आपण इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये काय असतं, तर एखादी व्हॅल्यू जर वाढली तर हमखास कोणची ना कोणची तर व्हॅल्यू डिक्रीज होते, कमी होते. तर इथे काही वर्कर्स इन्क्रीज झाले तर हवर्स डिक्रीज होणार. मग इथे काय सांगितलं, जर वर्कर जर इन्क्रीज झाले तर हवर्स डिक्रीज होणार. द नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ हवर्स आर इन इनव्हर्स प्रपोर्शन. आपला इथं सिद्ध केलं आपण
आणि काय की द नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ हवर, नंबर ऑफ म्हणजे वर्कर किती आहेत आणि त्यांनी टाइम किती लागला हे इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये, कारण की आपण इथे काय शिकत आहोत, इनव्हर्स प्रपोर्शन. नेक्स्ट काय, द प्रोडक्ट ऑफ द नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ हवर्स needed to build a wall is constant. the product of number of worker म्हणजे की ते प्रोडक्ट म्हणजे नंबर, ते वर्कर जितके लागले, किती वर्कर्स लागले आणि नंबर ऑफ टाइम हे कायच्यात आहे, कॉन्स्टंट आहेत, हे बदलत नाही, कॉन्स्टंट आहे. लेट अस यूज व्हेरिएबल एक्स टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आपण एक्स हे व्हेरिएबल घेऊ, तुम्ही कोणतं घेऊ शकता, वाय झेड, त्याची काही हे नाहीये. तर आपण एक्स व्हेरिएबल घेऊया. सपोज 12 वर्कर्स टेक एक्स और आपल्याला काय सांगितलं की 12 वर्कर्स एक भिंत बांधण्यामध्ये किती हे घेतात, किती टाइम लागतो. तर आपण सपोज घेतलं इथे एक्स, समजा आम्ही एक्स घेतलं, तर 15 वर्कर टेक 8 आवर्स हे आपल्याला माहिती आहे. आपण इथे लिहून टाकायचं, हे अल्जेब्रा आहे, यामध्ये आपल्याला सर्व सॉरी अल्जेब्रा नाही पण आपल्याला इथे लिहावं लागतं. आणि 50 वर्कर टेक 8 आवर्स आणि 12 वर्कर टेक एक्स आवर, आपण हे ग्राह्य धरलं, सपोज धरलं. तर इथे इक्वेशन कसं तयार होईल, 12 इंटू एक्स इज इक्वल टू 50 इंटू 8, म्हणजेच की 12 इंटू एक्स इज इक्वल टू 50 इंटू 8. जसं आपण मागच्या यामध्ये शिकलो, हा या इथे जसं इथे शिकलो तसं आपल्याला इथे लिहायचं आहे, या प्रॉब्लेम मध्ये लिहायचं आहे. तर 12 म्हणजेच की 12 जे कामगार आहेत, 12 वर्कर्स मल्टिप्लाय बाय एक्स, म्हणजेच की एवढं आपल्याला मग यावरून काय समजेल, 12 वर्कर्सनी एक्स वेळ लागला आणि 50 वर्कर्सला 8 हे लागलं, 8 तास लागले. तर इथे आपलं इक्वेशन तयार झालं, 12 इंटू एक्स इज इक्वल टू 50 इंटू 8. तर 12 इंटू एक्स 12 एक्स 50 इंटू 8 120. तर इथे त्यांनी एक स्टेप कमी सांगितली आहे, तर हे मी तुम्हाला वहीत सोडून दाखवतो. वहीत नाही तर इथे सोडू शकतो आपण. आता ही स्टेप मी तुम्हाला इथे दाखवतो, इथे या मधातली स्टेप इथची. तर 12 इंटू एक्स आहे की नाही, तर एक्स इथेच राहणार आणि 120 आणि हा 12 जो आहे की नाही हा मल्टिप्लिकेशन मध्ये आता डिरेक्ट डिव्हिजन मध्ये जाणार. 12 1 चा 12, 12 10 चा 120. इथे 10 आला का नाही, हे 10 मग याचं इथे 10 येणार एक्सची किंमत, म्हणजेच की थस 12 वर्कर्स विल टेक 10 आवर्स टू बिल्ड द वॉल. किती घंटे लागेल, किती तास लागेल, 10 आवर्स, 10 घंटे त्यांना लागेल एक भिंत बांधण्यामध्ये. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. अ 40 पेज क्लास मॅगझिन इज टू बी रायटन, म्हणजे की 40 पेजेसची हे आहे क्लास मॅगझिन, ती लिहिली गेली आहे. इफ वन स्टुडंट विल रिक्वायर 18 days टू राईट, म्हणजेच की एका स्टुडंटला 18 days लागले, 80 days लागले ते मॅगझिन लिहिण्यासाठी. हाऊ मेनी वुड 4 स्टुडंट रिक्वायर, म्हणजेच की जर आता जर 1 स्टुडंटला 80 days लागले तर 4 स्टुडंट किती दिवसात करेल हे आपल्याला तिथे सांगायचंय. इफ मोर स्टुडंट हेल्प टू द सेम टास्क फ्युअर डेज विल रिक्वायर्ड, कारण की जर आपण जर स्टुडंट वाढवले तर हे जे आहे टाइम जे आहे ते कमी होईल, कारण की हे इनव्हर्स प्रपोर्शन आहे. दॅट इज द नंबर ऑफ स्टुडंट अँड द नंबर ऑफ डेज आर इनव्हर्स प्रपोर्शन, कारण की हे इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे. सपोज 4 स्टुडंट नीड एक्स डेज, आपल्याला काय सांगितलं तर 4 स्टुडंटनी किती दिवस नीड, त्यांना किती दिवसाची गरज आहे ते लिहिण्यासाठी. तर आपण एक्स ग्राह्य धरला, आपण हा व्हेरिएबल स्टुडंट, आणि इथे आपण एक कॉलम घेऊया. तर स्टुडंट आणि डेज, स्टुडंट 1 स्टुडंटना 80 days लागतात, 4 स्टुडंटना एक्स डेज लागतात. तर आता आपलं इथे इक्वेशन काय होईल, 4 इंटू एक्स म्हणजेच की 4x, 4 इंटू एक्स 4x इज इक्वल टू 80 इंटू 1 81, म्हणजे 80 मल्टिप्लाय बाय 1. तर आपण एक्स इथेच राहू देऊ. 4 जो आहे 80 इंटू 1 80 होईल 80, आणि 4 जो आहे हा इथे गेला, तर 4 1 चा 4, 4 20 चा 80, तर एक्सची किंमत 20 आली. सो आपण म्हणू शकतो की 4 स्टुडंट रिक्वायर 20 days, 4 स्टुडंट रिक्वायर 20 days, कारण की हे पा इथे 4x काऊन दिलं, 4 मल्टिप्लाय बाय एक्स आहे इथे. 4 स्टुडंट नाही एक्स हे लागलं, एक्स दिवस लागले, आणि 4 स्टुडंटना एक्स डेज लागले आणि 1 स्टुडंटना 80 days लागले. इथे आपलं काय झालं, इथे आपलं इक्वेशन तयार झालं. हे इक्वेशन सॉल्व्ह केलं आपण, तर इथे 80 झालं ना, याची 80 मल्टिप्लाय 1 80 आणि 4 एक्स, ते एक्स इथेच ठेवला. 4 आपला मल्टिप्लिकेशन मध्ये आता इथे डिव्हिजन मध्ये जाणार का नाही. तर आता 4 1 चा 4 आपण इथे डिव्हिजन केल्यावर याचं उत्तर काय आलं, 20 आलं, 20. तर आता आपण हे आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे.
तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. स्टुडंट्स ऑफ अ सर्टन स्कूल वेंट फॉर अ पिकनिक टू फार्म बाय बस. म्हणजेच की एका स्कूल मधील विद्यार्थी हे पिकनिकला गेले फार्म मध्ये बसने. हेअर आर सम ऑफ देअर एक्सपिरियन्स. ते एक्सपिरियन्स घ्यायला गेले, काही म्हणजे एक्सपिरियन्स आहे त्यांना. से वेदर द क्वांटिटीज इच आर इन डायरेक्ट और इन इनवर्स प्रपोर्शन. म्हणजे की ते या खालचे जे ह्या क्वांटिटीज हे जे एक्झाम्पल आहेत तिन्ही पण हे इनवर्स प्रपोर्शन मध्ये आहे की डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथे हे काय हिअर आर सम ऑफ देअर एक्सपिरियन्स, म्हणजे की ते काहीतरी तिथे एक्सपिरियन्स घ्यायला गेले आहेत. तर हे एक्सपिरियन्स बघूया. फर्स्ट आहे इच स्टुडंट पे 60 रुपीज फॉर द एक्सपेन्शन. म्हणजे की त्यांना फी किती भरावी लागली, 60 रुपीज. प्रत्येक स्टुडंटला म्हणजे वन स्टुडंटला 60 रुपीज भरावी लागली. तर इथे काय सांगितलं, ॲज देर वेर 45 स्टुडंट, इथे रिकामी जागा, रुपीज वेर कलेक्टेड. म्हणजे की 45 स्टुडंटनी किती पैसे भरले हे आपल्याला काढायचं. तर आपण इथं उत्तर कसं लिहू, 45 मल्टिप्लाय बाय 60. याचं उत्तर काय होईल, 2700. याचं उत्तर काय होईल, 2700. इतके रुपीज त्यांना लागलं. इथे 2700 होईल. आणि आता नेक्स्ट काय, हॅड देअर बीन 15 स्टुडंट. आणि 15 स्टुडंटना किती लागेल, रुपीज वुल्ड हॅव बीन करेक्टेड. म्हणजे की 50 स्टुडंटला किती लागेल, 50 मल्टिप्लाय बाय 60. याचं उत्तर काय येईल, 3000. याचं उत्तर येईल 3000. तर 3000 रुपीज त्यांना लागेल पे करायला. तुम्हाला दिसत नसेल पण मी बोलतोय ते तुम्ही नोट करत जा. द नंबर ऑफ स्टुडंट अँड मनी कलेक्टेड आर. म्हणजे पहा इथे नंबर ऑफ स्टुडंट आहेत आणि मनी कलेक्टेड आहे. इथे किती, हे कायच्यात आहे, इनवर्स प्रपोर्शन मध्ये आहे ना, आर इन इनवर्स प्रपोर्शन. कारण की हे काही वाढताय तर काही कमी आहे, हे वेगवेगळं आहे. तर इथे लिहू आपण इनवर्स. हे इनवर्स प्रपोर्शन मध्ये. नेक्स्ट काय, द स्वीट शॉप नियर द स्कूल. स्वीट शॉप ही स्कूलच्या जवळ आहे. गेव 19 लड्डूज फॉर पिकनिक. त्यांनी त्या शॉपनी 90 लड्डू दिले. 90 ही लड्डू दिले पिकनिकसाठी. इफ 45 स्टुडंट गो फॉर पिकनिक. 45 स्टुडंट जर गेले असेल पिकनिकला, इच विल गेट, त्यांना प्रत्येकाला किती मिळेल, तर आपण काय करू, 90 डिवाइड बाय 45 इज इक्वल टू 2 लड्डू प्रत्येकाला मिळेल. आणि जर 30 स्टुडंट गो फॉर द पिकनिक, इच विल गेट, जर 30 स्टुडंट गेले असेल तर त्यांना किती मिळेल, 90 डिवाइड बाय 30. याचं उत्तर काय, 3. तर 3 लड्डू त्यांना मिळेल, प्रत्येक स्टुडंटला मिळेल ना. जर आपण जर इथे कसं आहे, द नंबर ऑफ स्टुडंट अँड दॅट ऑफ लड्डू वन गेट्स आर इन इनवर्स प्रपोर्शन. कारण की हे जे आहे इनवर्स प्रपोर्शन मध्ये, कारण की याची किंमत जे व्हॅल्यू जे कमी जास्त होत आहे. हे जे आहे इनवर्स प्रपोर्शन, कारण की त्याची व्हॅल्यू कमी होतात. आपण इथे लिहूया इनवर्स प्रपोर्शन. इथे इनवर्स लिहूया. आता नेक्स्ट घेऊया आपण एक्झाम्पल. द फार्म इज 120 किलोमीटर अवे फ्रॉम द स्कूल. जसं की फार्म जे आहे, हे शेत जे आहे ते 120 किलोमीटर 120 किलोमीटर दूर आहे स्कूल पासून. सॉरी. द बस वेंट टू द फार्म ॲट अ स्पीड 40 किलोमीटर पर हवर ॲट टूक. म्हणजेच की जर 40 किलोमीटर पर हवरने जर स्पीडनं गेली तर 40, म्हणजेच की 40 किलोमीटर तिने प्रवास केला एका तासामध्ये, तर तिला किती तास लागेल. तर आपण काय करू शकतो, 40. तर इथे आपल्याला काय करावं लागेल, 120 डिवाइड बाय 40, म्हणजेच की 120 किलोमीटर जर प्रत्येक तासाला जर ती जात असेल, 40 किलोमीटर ती प्रत्येक तासाला जात असेल, तर 120 किलोमीटर हे किती तासामध्ये जाईल, तर 40 43 चा 120, तर तिला 3 आवर्स लागेल का नाही, 3 आवर्स. आपण 3 आवर्स तिला लागेल कशाला, 120 किलोमीटर प्रवास करायला. ऑन द रिटर्न ट्रिप, तिला रिटर्न येण्यासाठी द स्पीड वॉज 60 किलोमीटर पर आवर. जेव्हा ती जर वापस रिटर्न करत असेल तर ती 60 किलोमीटर पर आवर तिला, म्हणजे तेवढ्या ती गतीने 60 किलोमीटर पर आवरने जात आहे. देअरफॉर इट टूक, किती तिला हे लागेल वेळ. तर आपण ते कसं करू शकतो कॅल्क्युलेशन. इथे मी सांगतोय कॅल्क्युलेशन. 120 डिवाइड बाय 60, 120 डिवाइड बाय 60, 61 चा 60, 62 चा 12. तर इथे 2 आवर्स लागेल तिला, 2 आवर्स कशासाठी, तिला रिटर्न येण्यासाठी. आणि इथे काय सांगितलं, द स्पीड ऑफ द बस अँड द टाइम इट्स टेकन आर इन
इनवर्स प्रपोर्शन, कारण की हिची स्पीड 40 किलोमीटर आहे आणि तिला टाइम किती लागला 3 आवर्स, आणि इथे किती आहे 60 किलोमीटर आहे, इथे 2 आवर्स लागला. तर हे इनवर्स प्रपोर्शन मध्ये आहे की नाही. तर आपण इथे लिहू शकतो इनवर्स प्रपोर्शन. आणि इथे नेक्स्ट इथे काहीतरी आणखीन काही आहे. एक आहे द फार्मर पिक्ड 118 बोर्स फॉर हिज ट्रीज फ्रॉम हिज ट्रीज, म्हणजे की फार्मरने 180 बोर्ड्स हे तोडले. ही गेव देम इक्वली टू 45 स्टुडंट, ई स्टुडंट गॉट, जस की जर 45 स्टुडंटला त्याने इक्वली दिले तर प्रत्येक स्टुडंटला किती लागेल, तर आपण 180 डिवाइड बाय 45 करू शकतो. सो आपण इथे करू शकतो की 45 1चा 45, 45 2चा 90, 45 3चा 45 4चा 180 होईल ना. तर इथे 4 बोर्स येतील प्रत्येकाच्या हिशावर. हॅड देअर बीन 60 स्टुडंट इच वुड हॅव गॉट, जर 60 स्टुडंट असेल तर त्यांना किती लागेल 180 डिवाइड बाय 60. 61चा 60, 1चा 60, 62चा 120, 63चा 180, तर इथे 3 येईल. तर इथे जर काय ही व्हॅल्यू वेगवेगळी आहे. द नंबर ऑफ स्टुडंट अँड द नंबर ऑफ बोर्स इच वन गेट्स आर इन इनवर्स व्हेरियन्स, कारण की यातली जी प्रत्येक व्हॅल्यू आहे ही वेगवेगळी आहे. इथे जर इथे व्हॅल्यू वाढत आहे तर इथे डिक्रीज होत आहे, कारण की इथे स्टुडंट आपण काय केलं स्टुडंट्स 45 घेतले का नाही, आणि स्टुडंट 45 घेतले तर 4 बोर्ड्स प्रत्येकाच्या वाटणीवर आले. आपण जर स्टुडंट वाढवले तर बोर्ड्सची संख्या डिक्रीज झाली. हे इनवर्स प्रपोर्शन मध्ये आहे. हे सर्व असेच होते. सर्वचे एक्झाम्पल आपण बघितले ते इनवर्स प्रपोर्शन मध्ये होते. तर इथे आपण सॉल्ट एक्झाम्पल सर्व बघितलेलं आहे. तर आपला व्हिडिओ खूप मोठा होता, यासाठी आपण प्रॅक्टिस सेट जो आहे हा प्रॅक्टिस सेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. फ्रेंड्स तो आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, प्लीज सपोर्ट करा. तोपर्यंत टेक केअर. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.